मुसळधार पाऊस आणि तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असणाऱ्या उजनी परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या, नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली। घरं आणि जनावरांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानीची तपशीलवार माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली। सरकार कोणतेही निकष, कागदोपत्री प्रक्रिया आणि चौकटी आड न आणता सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देईल, तसंच जितकी वाढवून मदत करता येईल ती करण्याचाही प्रयत्न आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। नुकसानीचे पंचनामे जलद गतीनं पूर्ण करण्यात येतील, तसंच मदतीचे धनादेश थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील यासाठी शासन दक्ष राहील असं सांगत जिल्हा प्रशासनाला तातडीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले। तातडीच्या मदतीबरोबरच दीर्घकालीन पावसाळी नियोजन, सिंचन व्यवस्था आणि पूर नियंत्रण यंत्रणा मजबूत करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल। विशेषतः या गावची जी मागणी आहे की दोन गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे, मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ। या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ। तो रस्ता देखील जो आहे त्यालाही आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण करू। यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे उपस्थित होते। यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्याची मागणी केली। यानंतर मुख्यमंत्र्यांनी निलंगा तालुक्यात औराद शहाजनी इथल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली।